हॅलो, नमस्कार. माझा आवाज ऐकू येतो आहे का? या, थँक यू. नमस्कार, मी डॉक्टर माया पाटील, विभाग प्रमुख, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर. सध्या करोनामुळे सगळ्यांची आपली मनस्थिती थोडीशी वाईटच आहे असं म्हणावं लागेल आणि घरी राहून आपल्या सगळ्यांना करोनाविरुद्ध लढायचं आहे. आणि या काळामध्ये आपला विविध विषयांचा ज्ञानदीप हा सतत तेवत ठेवायचा आहे. त्यासाठी व्याख्यानमालाही आयोजित करण्यात आलेली आहे. ICHR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च न्यू दिल्ली आणि वेस्टर्न रिजनल सेंटर पुणे यांनी ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते. ICHRचे चेअरमन प्रोफेसर आदरणीय जामखेडकर सर, डेप्युटी डायरेक्टर ज्योत्स्ना अरोरा मॅडम, पाठक सर, कोऑर्डिनेटर निलेश जाधव यांचेही मी मनापासून आभारी आहे. आज त्यांनी मला शिल्प आणि मूर्तिशास्त्र या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. तर शिल्प आणि मूर्ती हा विषय आपल्याला बघायचा आहे. आज खरं म्हणजे शिल्पाचा अर्थ आणि मूर्तिशास्त्राचा अर्थ थोडासा वेगवेगळा आहे. या सगळ्या ज्या पुरातत्व शास्त्राच्या ब्रँचेस आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुरातत्व शास्त्र म्हणजे मानवाने निर्माण केलेल्या वस्तू आणि वास्तूचा अभ्यास होय. तत्कालीन मानवाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक संदर्भातून घडणाऱ्या बदलाचे आकलन करून घेणे होय. आणि मूर्त आणि अमूर्त स्वरूपात मिळणाऱ्या जे पुरावे आहेत, या पुराव्याचा अभ्यास करून आपण त्या कालखंडातला मानव कसा होता हे सगळं अभ्यासतो. या पुरातत्व शास्त्राच्या ब्रँचेस ज्या आहेत त्या फील्ड आर्किओलॉजी, प्री हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री, आर्ट अँड आर्किटेक्चर, इकोनोग्राफी, न्यूमिस्टमॅटिक, पॅलिओग्राफी आणि इपिग्राफी, कन्झर्वेशन आणि प्रिझर्वेशन या सगळ्या आहेत. तसं पाहिलं तर मूर्तिशास्त्र आपल्याला वरून खूप सोपं वाटतं. परंतु हा विषय अतिशय गहन आहे आणि तत्वज्ञानावर आधारित आहे. या मूर्तिशास्त्राचे खूप मोठे मोठे अभ्यासक होऊन गेलेले आहेत आणि अजूनही खूप चांगला अभ्यास करणारे आणि त्यातले तज्ञ व्यक्ती आपल्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये टी.ए. गोपीनाथराव होते, बॅनर्जी जैन होते, स्टेला क्रेमरिश आहेत, आता आदरणीय देगलूरकर सर आहेत. त्यांची एक वेगळीच ओळख आपल्या सगळ्यांना आहे. कारण त्यांनी आता फार नवीन आणि वेगळे असे सिद्धांत काही मूर्तिशास्त्रावर मांडलेले आहेत. ए.पी. जामखेडकर सर आहेत. त्यानंतर गुप्ता आर.एस. आहेत, भट्टाचार्य ए.के., रामचंद्र राव आहेत, शिवराम मूर्ती आहेत, वासुदेव उपाध्याय, झिमर आहेत आणि अजून पुष्कळ अशा व्यक्ती आहेत ज्या मूर्तिशास्त्राचा अतिशय उत्कृष्ट अभ्यास करतात. आता पहिल्यांदा मूर्तिशास्त्र बघताना आपल्याला क्रिएशन ऑफ युनिव्हर्स म्हणजे विश्व निर्मिती सिद्धांत थोडक्यात बघावा लागेल. एक वैज्ञानिक सिद्धांत जो आहे तो बिग बँग थेअरी आहे. म्हणजे एका खूप मोठ्या अशा महास्फोटातून या विश्वाची निर्मिती झाली आणि त्यानंतर मग सूर्यमाला बनली, आपली पृथ्वी बनली, पृथ्वी थंड झाली आणि नंतर पाण्याची निर्मिती झाली, वातावरणाची निर्मिती झाली आणि हळूहळू जीवसृष्टी इथे उत्पन्न झाली. त्याबरोबरच प्रत्येक धर्मामध्ये ही एक थेरी हा एक सिद्धांत मांडला जातो की हे विश्व जे आहे तर देवनिर्मित आहे. म्हणजे क्रिएशन बाय गॉड ही एक थेरी आहे. हे सगळं देवानी निर्माण केलेलं आहे असं जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक धर्मामध्ये हे सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे त्याच्यातून ही निर्गुण उपासना आधी आलेली आहे.
निर्गुण उपासना आणि त्यातूनच नंतर सगुण उपासना ही सुरू झालेली आहे. हे परमेश्वर आहे, देव आहे, तो निर्गुण निराकार आहे. सर्व चराचरामध्ये तो भरलेला आहे, असं सांगितलं जायचं. पृथ्वी, आप, तेज, वायू या सगळ्यामध्ये तो निर्गुण रूपामध्ये वावरतो आहे किंवा आहे. आणि मग सगुण उपासना किंवा पर्यंत जाण्याची निर्गुण उपासना ही पहिली पायरी होय आणि त्यातूनच सगुण उपासना ही आली. म्हणजे अव्यक्त स्वरूपाचं जे अनमॅनिफेस्ट जे आहे विश्व, त्याच्यातून व्यक्त स्वरूपामध्ये ह्या मूर्ती आलेल्या आहे. म्हणजे मॅनिफेस्ट आपण ज्याला म्हणतो त्या. आता या मूर्ती ज्या आहेत, त्या मूर्ती म्हणजे काय? किंवा आधी आपण बघू शिल्प म्हणजे काय? कुठलीही 3 डायमेन्शन अशी जी वस्तू बनलेली आहे. आपल्याला कलेमध्ये किंवा शिल्पामध्ये 3 डायमेन्शन पुरे होतात किंवा 3 मिती पुरे होतात. आपल्याला माहिती आहे, की आपण 4 मितीमध्ये राहतो. लांबी, अ, रुंदी, उंची अथवा खोली आणि काळ. स्टीफन हॉकिन्स सारखे शास्त्रज्ञ 11 मिती आहेत असं सांगतात. पण आपल्या शिल्पामध्ये किंवा त्रिमिती हे आपल्याला पुरेशी ठरते. या त्रिमितीत बनलेले कुठल्याही धातूपासून, अश्मापासून म्हणजे दगडापासून, मातीपासून किंवा लाकडापासून बनवलेलं जे कोरीव काढलेलं असतं, कोरून काढलेलं असतं, ते म्हणजे शिल्प ठरतं. मग आयकोनोग्राफी म्हणजेच मूर्तिशास्त्र म्हणजे काय? आपल्याला थोडक्यात माहीत असतं, की मूर्तिशास्त्र म्हणजे मूर्तीचा अभ्यास. परंतु या मूर्ती ही काय असते? मूर्तिशास्त्र म्हणजे मूर्त स्वरूपाचं आहे ते आणि धार्मिक वारशाचा तो एक अभ्यास असतो आणि तो अतिशय गहन आहे. देवदेवतांच्या मूर्तीचा अभ्यास जो केला जातो, त्याला आपण आयकोनोग्राफी किंवा मूर्तिशास्त्र म्हणतात. या मूर्तिशास्त्राचा अभ्यास करताना फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान हे खूप महत्वाचं ठरतं. त्यानंतर कथानक, पुराण कथा असोत किंवा तर काही कथा असोत, जातक कथेमधल्याही काही कथा याही महत्वाच्या ठरतात. मग हातामध्ये मूर्तीच्या जे आयुध आहेत, ते आयुध या ठिकाणी महत्वाचे ठरतात आणि त्या मूर्तीचं वाहन कुठलं आहे, हेही बघणं तितकंच आवश्यक आहे. मूर्तिशास्त्राची आपण विभागणी जेव्हा करतो, तेव्हा धार्मिक मूर्ती म्हणजे शिल्पांचं म्हणूया आपण. शिल्पांचं वर्गीकरण करताना धार्मिक मूर्ती, अधार्मिक मूर्ती आणि सुशोभनासाठी वापरात येणारी रूपके असं वर्गीकरण करावं लागेल. त्यात ह्या धार्मिक मूर्ती ज्या आहेत, त्याचाच अभ्यास म्हणजे इकॉनोग्राफी मध्ये होतो आणि अधार्मिक मूर्ती ज्या आहेत, अधार्मिक मूर्ती म्हणजे प्राण्यांच्या मूर्ती, काही झाडं वगैरे वनस्पतीच्या मूर्ती आणि काही घराच्या मूर्ती, घराची शिल्प आणि नंतर जी सुशोभनासाठी वापरण्यात येणारी रूपके आहेत, जे जॉमेट्रिकल डिझाइन आपण म्हणतो किंवा अं, साधी म्हणजे जॉमेट्रिकल आणि नॉन जॉमेट्रिकल अशा नक्षीकाम असलेलं हे रूपक आपण नेहमी वापरतो. आणि मग त्यानंतर आयकोनोग्राफी म्हणजे काय? तर आता आपण त्या आयकोनोग्राफी बद्दल बोललो आहोत. हिंदू प्रतिमा ज्या आहेत, हिंदू धर्मातल्या मूर्तीचा अभ्यास आयकोनोग्राफीमध्ये होतो. बौद्ध धर्मातल्या मूर्तीचा अभ्यास आयकोनोग्राफीमध्ये होतो. तसेच जैन धर्मातील काही प्रतिमांचा अभ्यास आपण त्याच्यात करतो. हिंदू देवतामध्ये विष्णूचे अवतार आहेत, शिव आणि शिवलिंगाचे अनेक प्रकार आहेत. गणेश आहे, कार्तिकेय आहे, सूर्य आहेत. नंतर मग उपदेवताही काही आहेत किंवा मदर गॉडेसेस आहेत. लक्ष्मी, पार्वती, सरस्वती, दुर्गा. इतर काही देवता आहे, भैरव, खंडोबा हे सगळे शैव देवता म्हणजे शिवामध्येच ते प्रकार आहेत. मग नंतर आपण काही डेमी गॉड्स म्हणतो, त्याही प्रतिमा आहेत. बुद्ध मूर्ती आहेत आणि जैन तीर्थंकराच्या आणि जैन देवता संघाच्या काही प्रतिमा या आहेत. प्रत्येक मूर्तीची प्राचीनता काय आहे हे बघणं खूप आवश्यक आहे. मूर्तीच्या प्राचीनतेचा अभ्यास करताना अगदी आपण आधी वैदिक कालखंडापासून सुरुवात करत होतो, तर आता आपण अश्मयुगापासून म्हणजे स्टोन एज पासून सुरुवात करतो. या अश्मयुगामध्ये कधी
हाडांनी बनवलेल्या किंवा मातीनी बनवलेल्या काही प्रतिमा मिळतात. याच्यामध्ये भारताचा विचार केला तर अप्पर पॅलेलिथिक कालखंडामध्ये जे लोखंडी नाला उत्तर प्रदेश इथे एक स्कल्पचर मिळालेलं होतं. त्यानंतर ताम्र पाषाण युगामध्ये काही सील्स मिळालेले आहेत, शिवलिंग मिळालेले आहेत. त्याबरोबर मातीनी बनविलेल्या आपण ज्याला मातृदेवता प्रतिमा म्हणतो, त्याही प्रतिमा आहेत. वैदिक कालखंडामध्ये तर आपल्याला नेहमी अ, वेगवेगळ्या देवतेंचा उल्लेख मिळतो. म्हणजे इंद्राला विकण्याचा व विकत घेण्याचा उल्लेख इथे आहे. रुद्राच्या रंगीत मूर्तीचे वर्णन आहे. सोनेरी कोट घातलेल्या वरुणाचे वर्णन आहे. देवाला 7 हात, 4 शिंगे, 3 पाय म्हणजे अग्नीचं या ठिकाणी वर्णन आहे. त्यानंतर तैत्तरीय ब्राह्मणामध्ये भारती, इंडा, सरस्वती यांच्या सुवर्ण प्रतिमांचा तिथे उल्लेख येतो. बौद्ध साहित्यामध्ये पण काही मूर्तींची वर्णनं आहेत. त्यानंतर इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून प्रतिमांची नावं किंवा पूजाविधी सुरू झाली असावी. विशिष्ट पुरुषांना पण त्या कालखंडात देवतेचं स्थान दिलेलं होतं. पाणिनीने पण देवमूर्तीबद्दल माहिती दिलेली आहे. मौर्य कालखंडामध्ये देवग्रह, देवप्रतिमा, उपास्य देवता, विशिष्ट देवता यांचा उल्लेख येतो. शुंग, कुशाण कालखंडामध्ये देवप्रतिमा ज्या आहेत किंवा सोन्याच्या प्रतिमेचा उल्लेख आहे. लक्ष्मी, बलराम, कामदेव, वसुधारा, यक्ष, नाग इत्यादीचा उल्लेख आहे. त्यानंतर जैन आणि बौद्ध प्रतीकही शुंग कालखंडापासून सुरुवात झालेली होती. रामायण, महाभारते, स्मृती आणि पुराणे या सगळ्यामध्ये मूर्तीचं थोडंफार फरकाने जे वर्णन येतं. त्यानंतर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर सातवाहन कालखंडामध्ये मृण्मयी मूर्ती आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि खरं म्हणजे कुशाण कालखंडापासून मूर्तिशास्त्राचा पाया घातला गेला असं म्हटल्यास वावगं ठरू नये आणि अतिशय उत्कृष्ट असा विस्तारही इथून होऊ लागला. बुद्धाच्या आणि बोधिसत्वाच्या अनेक प्रतिमा बनलेल्या आहेत. जैन तीर्थंकराच्या प्रतिमाही चांगल्या रीतीने इथे बनलेल्या आहेत. हिंदू धर्मात विष्णू अवतार प्रतिमा, शिव आणि शिवलिंगे, विविध मातृदेवता आणि नाग, यक्ष, किन्नर, गंधर्व, विद्याधर आणि काही उपदेवता यांच्याही प्रतिमा बनू लागलेल्या आहेत. गुप्त आणि वाकाटक कालखंडामध्ये अतिशय कलात्मक मूर्ती बनल्या गेलेल्या होत्या. नाण्यावरही याच्या आधी पण नाण्यावरही काही प्रतीकांचं अंकन झालेलं होतं. त्यानंतरचा जो कालखंड आहे बदामी चालुक्याच्या काळातही आपण बघतो की दक्षिणेमध्ये अतिशय उत्कृष्ट मूर्ती होत्या, तसेच मंदिरही होते. त्यानंतर राष्ट्रकूट जे आपण वेरूळचं कैलास लेणं विसरू शकणार नाही. अतिशय अप्रतिम अशी मूर्तिकला इथे दिसते. कलचुरी असो, कल्याणी चालुक्य यांच्या काळात आणि शिलाहारांच्या काळात ही उत्कृष्ट मूर्ती बनल्या गेलेल्या. यादवांच्या सुरुवातीच्या काळात या चांगल्या मूर्ती होत्या, परंतु उत्तर यादवानंतर मूर्ती ह्या त्याचं प्रपोर्शनल जे असतं ते असं वाटत नाही. मध्ययुगामध्ये हळू-हळू ही कला अ, लोप होत गेलेली आपणाला हळू-हळू दिसते. तर अश्मयुगापासून ही सुरुवात झालेली असून ताम्रपाषाण युगामध्ये म्हणजे सिंधू संस्कृतीच्या कालखंडामध्ये जे आपण ज्याला प्रिस्ट किंग म्हणतो, ती चुनखडी चांगल्या दगडातून बनवलेली एक ती मूर्ती आहे जी खूप प्रसिद्ध आहे. ह्या डाव्या खांद्यावरून त्यांनी एक उपवस्त्र घेतलेलं आहे. डोक्यावर त्याच्या एक पट्टी असून रत्न बसवलेला असावं आणि उजव्या दंडामध्ये पण एक पट्टी आहे ज्याला आपण केयूर म्हणतो त्या टाईपमध्ये दिसते. नंतर मातीच्या ज्या प्रतिमा मातृदेवतेच्या प्रतिमा म्हणून आपण त्याला ओळखतो, त्या उत्कृष्ट प्रतिमा या ठिकाणी होत्या आणि हाताने बनविलेल्या या प्रतिमा काही प्रसंगी किंवा काही मूर्तीवर कानाच्या वरच्या बाजूला 2 दिवे असायचे आणि प्रसंगी ते लावले जायचे. आणि हळू-हळू त्या मातीच्या बाहुल्यावर जे नक्षीकाम केलं जायचं, हाताने मातीच्या वळ्या बनवून त्यांच्या माळा किंवा त्यांची आभूषणं ही तयार झालेली आहेत.
अशी ही आभूषणं किंवा या मूर्ती बनवण्याची परंपरा आपल्याला माहिती की 6,000 वर्षापासून आजगायत आपल्या भारतामध्ये ही चालू आहे. कारण काही आपण दिवाळीच्या वेळेस जे पांडव बनवलेले जातात, ते माती आणि शेणाचे किंवा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पण मातीने बनविलेल्या ज्या कृष्णाच्या, बलरामाच्या प्रतिमा आहेत, त्या अशाच प्रकारच्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर लेट हरप्पन पिरियडमध्ये दायमाबाद या ठिकाणी जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, ब्रॉन्झच्या अतिशय उत्कृष्ट मूर्ती ज्या मिळालेल्या आता हे सगळं अधार्मिक मूर्तीमध्ये आहे. त्याच्यामध्ये तो गेंडा आहे ज्याला चाक आहेत, हत्ती आहे, प्रमाणबद्ध असलेला. नंतर बफेलो आहे किंवा एक रथ किंवा गाडी ज्याला बैल जोडलेले आहेत आणि गाडीवान जो गाडी हाकत आहे अशा परंपरागत ज्या गाड्या आपल्या महाराष्ट्रात बनवल्या गेल्या, त्या पद्धतीची गाडी किंवा ज्याला रथ म्हटलं गेलेलं आहे, हे दिसतं. नंतर आपण बघतो मौर्य आणि मौर्यांच्या उत्तर काळातही जी शिल्पकला अतिशय उत्कृष्ट दर्जाची होती, याच्यामध्ये दीदारगंजची यक्षी ही पण खूप प्रसिद्ध आहे आणि अतिशय घासून गुळगुळीत आणि चमकदार केलेला तसा पाषाण आहे. अगदी लाईफ साइज मूर्ती ज्याला म्हणतो, तशा प्रकारची ही सुंदर प्रतिमा आहे. नंतर आपलं भाजेमध्ये जे काही शिल्प आहेत, त्याच्यामध्ये सूर्याचं शिल्प आहे, ढग आणि रथ असलेलं आणि पितळखोरे या ठिकाणी पण यक्षाची प्रतिमा ही खूप उत्कृष्ट अशी घडविलेली आहे. कारले लेण्यामधलं जे दंपती आहे किंवा ज्यांनी दान दिलेलं आहे, त्यांच्या पुतळे या ठिकाणी उभे आहेत. त्यावरून आपल्याला त्या कालखंडाची केशरचना, त्यांचे वस्त्र हे सगळं जे लक्षात येत आहे. मूर्ती बनविताना लक्षण ग्रंथांचा वापर केला गेला आहे. प्रत्येक नियम त्या शिल्पीनी पाळलेला आहे. म्हणूनच अतिशय उत्कृष्ट अशा या प्रतिमा झालेल्या आहेत. मग हे नियम जे आहेत, ते काही पुराणामध्ये आहेत. मत्स्य पुराण, अग्निपुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण, गणेश पुराण याच्यामध्येही अ, मूर्ती कशाची बनवावी, त्याचे ताल आणि अंगुले म्हणजे त्याचं उंची किती असावी हे सगळं सांगितलंय. नंतर देवी भागवत, मार्कंडेय पुराण यामध्ये देवी संप्रदायाबद्दलची माहिती आहे. लिंग पुराण, वायू पुराण, कूर्म पुराण याच्यामध्ये हेही लक्षण ग्रंथ आहेत. श्रीमद भागवत आहे. विष्णू धर्मोत्तर पुराण हे तर प्रसिद्ध आहे किंवा ब्रह्मपुराण आहे. नंतरच्या ऐतिहासिक कालखंडामध्ये पण आपण सम्राट भोजाचे युक्ती कल्पतरू आहे, समरांगण सूत्रधार, नंतर मैमत आहे, शिल्परत्न आहे, नंतर रूपमंडन आहे, त्याआधी मनसार आहे, अ, विश्वकर्मा अवतार शास्त्र आहे, पाणिनीची अष्टाध्यायी, वराह मिहिराची बृहत संहिता आहे. इतकेच नव्हे तर बौद्ध वाङ्मयामध्येही काही शुक्र, मार वगैरेंचं रूपवर्णन हे आढळतं. त्यानंतर ध्यानी बुद्ध, बोधिसत्व, अवलोकितेश्वर, यक्ष, यक्षी हे या सगळ्यांचं वर्णन बौद्ध वाङ्मयामध्ये आढळतं. प्रतिमा बनविण्याचे माध्यम कुठले आहे? एकतर पाषाण किंवा त्याला शिला म्हणत. चांगला असा दगड घेऊन प्रतिमा बनवावी असं सांगितलं गेलेलं आहे. नंतर वेगवेगळी रत्ने आहेत. त्यामध्ये हिरा, चंद्रकांतमणी, सूर्यकांतमणी, मोती, इंद्रनील, स्फटिक म्हणजे इंद्रनील आपण लॅपिस लाजुलीला म्हणतो, शंख, प्रवाळ आणि धातू जे आहेत त्यात सोनं आहे म्हणजे सुवर्ण, रजत, पितळ, कृष्ण लोह म्हणजे काळं दिसणारं. आता आपण त्याला लोखंड असंही म्हणू शकतो. लाकडामध्ये चंदन, देवदार, शिरीष, अशोक, खैर, पारिजात, अर्जुन आणि बेल याचा वापर करावा असं सांगितलं गेलं आहे. माती ही परिपक्व आणि अपरिपक्व ही दोन्हीही चालते. तत्कालिक माध्यमामध्ये कपडा, मीठ, कुंकू, कापूर, कस्तुरी, तूप हे वापरावे असं सांगितलं गेलंय. आता तत्कालिक माध्यमामध्ये एक चांगलं उदाहरण
जे आधुनिक कालखंडामध्ये आहे. आपण कुठेही लग्न, रिसेप्शन याला गेलो तर बर्फाच्या मूर्ती किंवा बर्फाचे काही शिल्प बनवून ठेवलेले असतात. हे एक तत्कालिक माध्यम झालं. त्यानंतर प्रत्येक मूर्ती याचं तालमान ठरलेलं आहे. तालमानामध्ये आता आपण मेट्रिक सिस्टीम वापरतो, तसं ताल आणि अंगुले हे एकक त्या काळात वापरायचे. अंगुले म्हणजे मध्यम उंचीच्या पुरुषाच्या मधल्या बोटाचं मधलं पेर म्हणजे 1 अंगुले आणि 12 अंगुले झाले की 1 ताल होतो. नित्य पूजेकरता प्रतिमा अंगुष्ठ प्रमाण किंवा जास्तीत जास्त 12 अंगुले असावी असं सांगितलेलं आहे. देवमूर्ती 108 अंगुले असावी. विद्याधर किंवा उपदेव जे आहेत 106 अंगुले असावे. किन्नर, नाग 104 अंगुले असावे. असे हे नियम ठरले होते आणि त्यामुळंच सगळ्या मूर्ती ह्या अतिशय प्रपोर्शनल आणि उत्कृष्ट म्हणजे प्रमाणबद्ध झालेल्या आहेत. मूर्तीचे जे प्रकार आहेत त्यात अदृश्य, दृश्य, दृश्यादृश्य असे आहेत. अदृश्य म्हणजे ती मूर्ती असते, परंतु ती अदृश्य म्हणजे उदाहरणार्थ शिवलिंग ही अदृश्य किंवा जे विष्णूच्या रूपामध्ये ठेवलं जातं. म्हणजे शिवलिंग हे अदृश्य स्वरूपाचं आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला शिव असतो, पण ते शिवलिंग नुसतं दिसतं. तो एक अदृश्य प्रकार आहे. दृश्य प्रकार म्हणजे जी प्रतिमा असते आणि दृश्यादृश्य म्हणजे लिंगोद्भव शिवचे जशा मूर्ती आहेत, म्हणजे शिवलिंग आहे आणि मध्ये जो शिव दिसतोय त्याला दृश्यादृश्य मूर्ती असे म्हणतात. त्यानंतर चल, अचल आणि चलाचल. चल म्हणजे मूर्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जी हलवली जाते तिला चलमूर्ती म्हणतात आणि अचल मूर्ती ही असते ती मंदिरामध्ये त्या गर्भगृहामध्ये तशीच राहते, ती हलविता येत नाही. चलाचल मूर्ती म्हणजे काही प्रसंगी ती हलविली जाते. उदाहरणार्थ जगन्नाथाची मूर्ती किंवा तुळजाभवानीची मूर्ती जी मंचकी निद्रा जी असते तेव्हा तिला हलविले जातं. मूर्तीचं वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये योगमूर्ती, भोगमूर्ती, वीरमूर्ती आणि अभिचारक मूर्ती असे प्रकार जे केले गेलेले आहेत. यामध्ये योगमूर्ती म्हणजे काय? पद्मासनामध्ये घालून योग मुद्रा किंवा काही स्थानक मूर्ती पण आहेत. आता या मुद्रा ज्या आहेत, शिवाची योग मुद्रा आहे दक्षिणामूर्तीच्या. त्यानंतर विष्णूच्या योगमूर्ती आढळतात. दोन्ही खालचे हात एकमेकावर असतात. इतकेच नव्हे तर आदरणीय डॉक्टर देगलूरकर सरांच्या मते जी पंढरपूरच्या विठ्ठलाची, पांडुरंगाची जी प्रतिमा आहे, तिचं डोकं, मान आणि छाती एका रेषेत आहे, ती योगमूर्ती ठरते. त्यानंतर भोगमूर्ती. या मूर्तीला निरनिराळे भोग दिले जातात आणि आपण काही भोगवस्तू तिच्याकडून मागतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला तिरुपती बालाजीचं उदाहरण देता येईल. त्याच्यामध्ये ही भोगमूर्ती आहे. वीरमूर्ती ज्याची आपण तपस्या करतो, की आपल्याला वीरश्री शरीरामध्ये यावी या अर्थाने. उदाहरणार्थ मारुती किंवा हनुमानाची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत असलेली तुळजाभवानीची ही महिषासुरमर्दिनीची वीरमूर्ती आहे. अभिचारिक ही मूर्ती जी असते ती तारण-मारण वगैरेसाठी उपयोगात किंवा उपयोगात आणतात. पण याची स्थापना केलेली नसते. ही तात्कालिक स्वरूपाची थोड्या वेळासाठी ती करून तिचं विसर्जन केलं जातं. मूर्तिशास्त्राचा आपल्याला जेव्हा अभ्यास करायचा असतो, तेव्हा त्या मूर्तीचं आयडेंटिफिकेशन, तिची ओळख, डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन आणि इंटरप्रिटेशन म्हणजे ही मूर्ती आहे याच्या मागे ही अशी का बनविली गेली? त्याच्या मागे तत्व कुठले आहे? कथानक कुठलं आहे? हे तिन्ही बघणं फार गरजेचं असतं. आयडेंटिफिकेशन, डिस्क्रिप्शन आणि इंटरप्रिटेशन. प्रतिमा ओळखताना एक तर कथानक आणि तत्वज्ञान ओळखणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर त्या मूर्तीच्या हातामध्ये कुठली आयुध आहेत. मूर्तीची आयुध ओळखताना मूर्तीच्या उजव्या खालील हातापासून सुरुवात करावी आणि मग उजवा खालचा हात, उजवा वरचा हात आणि घड्याळाच्या काट्याप्रमाणे डावा वरचा हात आणि डावा खालचा हात असे जे आयुध आहेत मूर्तीचे त्याचं वर्णन करावं असं सांगितलं गेलंय.
त्यानंतर कधी-कधी काय होतात बऱ्याच प्रतिमांचे, बऱ्याच मूर्तीचे हात भग्न असतात. त्यामुळे हातामध्ये कुठलं आयुध आहे हे ओळखू येत नाही. मग माउंट किंवा वाहन कुठलं आहे हे बघणं खूप महत्वाचं ठरतं. आणि त्यानंतर आभूषणे. काही मूर्ती ज्या भग्न झालेल्या असतात, त्या डोक्यावर मुकुट कुठला आहे यावरून त्या शैव आहेत की वैष्णव आहेत याचं पण आयडेंटिफिकेशन आपण करू शकतो. म्हणजे जटामुकुट असेल तर शैव मूर्ती जास्त प्रमाणात आहेत. त्यानंतर जो किरीट असेल तो विष्णू आणि त्या प्रकारच्या मूर्ती आपण आहेत म्हणून ओळखू शकतो. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रतिमेचं वर्णन करताना या प्रतिमा कुठल्या स्वरूपाच्या आहेत? स्थानक आहे, आसनस्थ की शयन? त्यांचं स्थानक जे आहे ते समभंग की शरीरामध्ये किती ठिकाणी त्याच्या बाक आहे हे बघणं महत्वाचं आहे. समभंग म्हणजे शरीरात कुठेही बाक नसतो. त्यानंतर समपद म्हणजे दोन्ही पाय सरळ असणं म्हणजे समपद. अर्ध समपद आणि आलीड एक प्रकार आहे. आलीड म्हणजे एक पाय खाली आणि एक पाय वर. वराहाच्या मूर्ती या आलीड आसनामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग स्थानक असल्या तर त्या कुठल्या प्रकारामध्ये उभ्या आहेत ते बघणं महत्वाचं आहे किंवा आसनस्थ जर असल्या तर त्या कुठल्या आसनात आहेत. कधी पद्मासन असतं, त्यानंतर सुखासन असतं, अर्ध पर्यंकासन असतं, प्रलंब पादासन असतं, उत्कुटिका असते किंवा ललितासनामध्ये ही मूर्ती असते. शयन अवस्थेतील आपल्याला 2च प्रतिमा बघायला मिळतात. एक विष्णूची शेषशायी शयनमूर्ती किंवा बुद्धाची मूर्ती जी आहे ती शेवटच्या क्षणाची ती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर हात किती आहेत हे मोजावे लागतात. म्हणजे द्विभुज आहे, चतुर्भुज आहे, षटभुज आहे, दशभुज का द्वादश भुज आहे. हातामधले आयुध त्याचं ओळख, आयडेंटिफिकेशन करणं महत्वाचं आहे. वेगवेगळे आयुध असतात. आता जर आपण विष्णूची प्रतिमा म्हटलं तर शंख, चक्र, गदा, पद्म. शिवाची असेल तर शिवाच्या डमरू आहे, सर्प आहे, त्यानंतर खडवांग आहे, त्रिशूळ आहे, हे बघणं महत्वाचं आहे. वेगवेगळे आभूषण बघताना डोक्यापासून पायापर्यंत सुरुवात करावी. डोक्यावर कुठला मुकुट आहे हे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर गळ्यामध्ये काय ग्रैवेयक, ग्रीवा म्हणजे मान, मानेला लागून जो अलंकार असतो. त्यानंतर स्कंदपत्र आहेत खांद्यावर जो दागिना आहे. केयूर म्हणजे बाजूबंद, कंकण, अंगुलिका अंगठ्या ज्याला आपण म्हणतो, उदरबंध असतो. नंतर मेखला असते कमरेला आणि पायामध्ये तोडे, नुपुर वगैरे अ, असतात आणि पायाच्या बोटामध्येही अ, अशा प्रकारचे ज्या अंगठ्या, अंगुलिका ह्याही तिथे बऱ्याच सुंदर अशा दाखवल्या गेलेल्या आहेत. विष्णूच्या काही केवळ विष्णूच्या किंवा केशवाच्या काही प्रतिमा आपण बघितल्या तर हाताची बोट अत्यंत नाजूक, नखही दिसतात. म्हणजे शिल्पकला किती प्रगत अवस्थेत होते. ही शिल्पी जे होते ती किती उत्कृष्ट कलाकार होते. हे सगळं आपल्याला या ठिकाणी दिसतं. वस्त्रामध्ये अधोवस्त्र आणि उपवस्त्र असे 2 प्रकारचे वस्त्र दिसतात. वाहन जे आहे माउंट ज्याला आपण म्हणतो, तोही बघणे गरजेचे असते. विष्णू आणि केवल मूर्तीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला प्रभावलय असतं आणि त्या प्रभावलयामध्ये काही-काही कोरलेलं असतं. उदाहरणार्थ विष्णू असेल तर दशावतारही आपल्याला या प्रभावलयामध्ये दिसतात. नंतर पुरुष देवता असेल त्याची पत्नी खाली कोरलेली असते आणि दुसऱ्या ज्या अदर डेटीज ज्याला म्हणतो परिवार देवता त्या ठिकाणी असतात आणि इतर वर्णन मूर्तीचं आजूबाजूला काय आहे किंवा पाठशिळेवर त्या मूर्तीच्या काय-काय कोरलेलं आहे, हे सगळं बघणं आपल्याला महत्वाचं ठरतं. आयुध बारकाईने बघावी लागतात. थोड्या फार फरकानी प्रत्येक कालखंडामध्ये वेगवेगळी आयुध स्वरूपात कोरली गेलेली असते. आता कमळ म्हटलं तरी 5-6 प्रकारचं कमळ आहे. गदा ज्या आहेत, त्या गदा अ, आधीच्या कुशाण कालखंडामध्ये वर असतो. त्याचा जो गोल आकारचा भाग आहे, तो वरच्या बाजूला असतो आणि नंतर चालुक्य, यादव काळामध्ये खाली आलेला तो दाखवलेला आहे.
आयुध हे फार महत्वाचे आहेत ओळखण्यासाठी. म्हणजे शिव असो, विष्णू असो किंवा मातृदेवता असतील, महिषासुरमर्दिनीचे हात, बाहू अधिक असतात आणि त्यामुळे ती मूर्ती तिच्या हातामध्ये काय आयुध आहेत, हे बघणं आपल्याला फार महत्वाचं ठरतं. मुद्रा हा एक खूप महत्वाचा विषय आहे. हाताच्या मुद्रा कुठल्या-कुठल्या आहेत? याच्यामध्ये अभय मुद्रा असते, वरद मुद्रा आहे, कटक हस्त आहे, लोल हस्त, सिंहकर्ण मुद्रा, त्रिपताक मुद्रा, अर्धचंद्र, अंजली मुद्रा, कर्तारी मुख, व्याख्यान मुद्रा आणि धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा या सगळ्या मुद्रा आपल्याला इथे अभ्यासाव्या लागतात. हिंदू आयकोनोग्राफीचा अभ्यास करताना विष्णू आयकोनोग्राफी ही महत्वाची आहे. त्यानंतर शिव, ब्रह्मा, सूर्य, कार्तिकेय, गणेश, अष्टदिग्पाल, नंतर चंद्र आणि नवग्रह आदी मूर्ती आहेत. आयकोनोग्राफीमध्ये मदर गॉडेस किंवा मातृदेवता ही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये सौम्य प्रतिमा आणि रौद्र प्रतिमा ही हा भाग आहे. सौम्य प्रतिमामध्ये लक्ष्मी आहे. ती एकटी असते तर ती चतुर्भुज दाखवतात. पण विष्णू सहित जेव्हा असते तेव्हा ती द्विभुजच असते. गजलक्ष्मी आहे. गज म्हणजे हत्ती, तिला अभिषेक करताना आहे. लक्ष्मी विष्णूची प्रतिमा आहे. पार्वतीमध्ये पार्वती आहे, गौरी आहे. जेव्हा तिचं वाहन गोधा असतं, म्हणजे घोरपड असतं, तेव्हा तिला गौरी म्हणतात. मग उमा ही आपल्याला मूर्ती स्वरूपामध्ये दिसते. सरस्वती जी विद्येची देवता आपण मानतो, हातामध्ये तिच्या पाश असतो, अंकुश असतो, पुस्तक असतो, कमंडलू आणि अक्षमाल जी असते. त्यानंतर सप्तमातृका पट्ट आहेत आणि या पट्टामध्ये या 7 माता असतात आणि त्याच्या दोन्हीही बाजूला एकीकडे शिव आणि दुसरीकडे गणेश असतो. काही रिव्हर गॉडेस ज्याला म्हणतो गंगा, यमुना आणि सरस्वती त्या ओळखण्याचं जे साधन आहे ते म्हणजे त्यांचं वाहन काय? गंगेचं वाहन हे मकर आहे, यमुनेचं कासव आहे आणि सरस्वतीचं पद्म पीठ दाखवतात. काही मदर गॉडेसमध्ये म्हणजे मातृदेवतेमध्ये रौद्र प्रतिमा आहे, ती दुर्गा आहे. महिषासुरमर्दिनी आहे, महिषासुराचा वध करणारी. अ, भैरवी आहे आणि चामुंडा, चंड आणि मुंड यांचा वध करणारी ही देवता आहे. काही उपदेवता आहेत. याच्यामध्ये यक्ष, यक्षी, नाग, गंधर्व, किन्नर, त्यानंतर विद्याधर, सुरसुंदरी आहेत. यक्ष, यक्षी उंच, धिप्पाड, आधीच्या काळात थोडंसं पोट मोठे असलेले दाखवतात. नागाचे शिल्प एक नाग स्वरूपात असतो किंवा अर्ध मानवी स्वरूपामध्ये नाग असतो. गंधर्व हे सभामंडपाच्या भिंतीवर मंदिरामध्ये सतत उडणारे म्हणजे गुडघ्यापासून त्यांचे पाय असे फोल्ड झालेले असतात. हातामध्ये निरनिराळे वाद्य घेऊन हे गंधर्व अवकाशामध्ये भ्रमण करत असतात. किन्नराचं अर्ध शरीर जे असतं ते पक्षाचं असतं आणि मुख हे मानवी असतं. किन्नर आणि किन्नरी अशा उत्कृष्ट मूर्ती काहीतरी वाद्यही वाजवणारे हे असतात. त्यानंतर विद्याधर आहेत. विद्याधर ही आकाशामध्ये असतात आणि त्यांच्या हातामध्ये नेहमी पुष्पमाला असतात. असं मानलं गेलेलं आहे, की पृथ्वीवर काही चांगली घटना घडली, की हे सगळे देवता पुष्पवृष्टी करत असतात. तसंच ह्या विद्याधराचं वर्णन केलेलं आहे. सुरसुंदरी या देवता नाहीये, त्या अप्सरा आहेत. पण त्याचा एक सुंदर असा वेगळा एक चॅप्टर होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला विष्णू प्रतिमा जर बघताना वेगवेगळ्या विष्णूच्या प्रतिमा आहेत, त्यात चतुर्विशत मूर्ती आहेत. म्हणजे केशव, माधव, नारायण. विष्णूचे 4 हात आणि शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुध यांचा क्रम बदलला, की विष्णूचं नाव या प्रकारामध्ये बदलतं. त्यांना चतुर्विशत मूर्ती असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर दशावतार आहे. मत्स्य, कुर्म, वराह आदी दशावतार आणि त्याच्या मूर्ती आपल्याला बऱ्याचशा अ, काही लेण्यामध्ये किंवा मंदिराच्या जे मंडोवरावर, जंघेवर किंवा सभा मंडपामध्ये किंवा विष्णूच्या मूर्तीच्या पाठशिळेच्या मागच्या बाजूला या दशावताराच्या मूर्ती आपणाला बघायला मिळतात.
शेषशायी शयनमूर्ती. विष्णू हा क्षीरसागरामध्ये एकार्णव स्थितीत जो शयन करतो आहे आणि त्याच्या नाभीमधून एक वज्रदंड नावाचं कमळ निघून त्याच्यात ब्रह्मा निघाला आहे. अ, लक्ष्मी पादसंवादन करत आहे. गरुड अंजली मुद्रेत तिथे बसलेला आहे आणि सर्पाच्या वेटोळ्यावर विष्णू आपली आयुध जवळच ठेवून शयन करत आहे. अशा उत्कृष्ट मूर्ती आपल्याला शेषशायी शयन विष्णूच्या बघायला मिळतात. त्यानंतर लक्ष्मी आणि विष्णूची प्रतिमा जी कधी स्थानक असते, तर कधी आसनस्थ असते. ह्याही चांगल्या प्रतिमा बघायला मिळतात. नंतर काही संयुक्त मूर्ती ज्या आहेत, त्यामध्ये हरिहर म्हणजे अर्धा शिव, एका मूर्तीमध्ये अर्धा शिव आणि अर्धा जो विष्णू हा बघायला मिळतो आणि त्यांची नखशिखांत ही विभागणी झालेली असते. अर्धा मुकुट हा शिवाचा जटामुकुट असतो, तर अर्धा विष्णूचा किरीट मुकुट असतो. इथून पायापर्यंत 2 हातामध्ये जे आयुध शिवाचे असतात, जे कधी डमरू, कधी सर्प, कधी त्रिशूळ. तर विष्णूच्या शंख, चक्र, गदा आदी ज्या आयुधामधून 2 आयुध त्याची असतात आणि दोघांच्या बाजूला आपले आपले वाहन बसलेले असतात. विष्णूच्या बाजूला पितांबर असतो, तर जो शंकराच्या बाजूला व्याघ्र चामर असतो किंवा सर्प गुंडाळलेला असतो. हे सगळं आपल्याला इतकं उत्कृष्ट कोरलेलं या संयुक्त मूर्तीमध्ये बघायला मिळतं. याच्यामध्ये मग हरिहर पितामह ही मूर्ती पण आहे. हरिहर पितामह म्हणजे या 3 मूर्तीचं संयुक्तीकरण केलेलं आहे. शिव, विष्णू आणि ब्रह्मा. त्यानंतर हरिहर पितामह अर्क किंवा ब्रह्मेशान जनार्दन अर्क. म्हणजे इथं शिव, विष्णू, ब्रह्मदेव आणि सूर्य या सगळ्यांचं एकत्रीकरण केलं गेलं. अशा मूर्ती आहेत का आल्या? कारण नंतरच्या काळामध्ये पांथिक भेद हा वाढीस लागला होता. त्यामुळे सगळ्या शेवटी सर्व जो देव आहे किंवा परमेश्वर हा एकच आहे. आपण आपल्या आवडीनुसार त्याचं पूजा अर्चा करतो आणि तो एकच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न संयुक्त मूर्तीमध्ये केला गेला आहे. ज्या काही मंदिरामध्ये पण त्रिदल गाभारा जो असतो त्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे शिव, विष्णू आणि ब्रह्माच्या मूर्ती आहेत. याचंही कारण ते एकच आहे. केशवाची मूर्ती, उत्कृष्ट केशवाच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्या उजव्या खालच्या हातात कमळ असतं, उजव्या वरच्या हातात शंख असतो, डाव्या वरच्या हातात चक्र असतं आणि डाव्या खालच्या हातात गदा असते. अशा मूर्ती उंच असा किरीट घातलेला असतो आणि आभूषणांनी सजलेला हा विष्णू खाली अंजली हस्त मुद्रेमध्ये जो गरुड आहे, लक्ष्मी आणि भूदेवी अशा 2 असतात. डॉक्टर देगलूरकर सर नेहमी सांगतात, की एक पत्नी ही एकच असते आणि दुसरी जी असते त्याची शक्ती असते. म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे आणि भूदेवी ही शक्ती आहे. असं प्रत्येक देवाच्या मागे. तसं आता मी जसं सांगितलं शेषशायी शयन विष्णूच्या मूर्ती आपण पी दाखवू शकत नाही. त्यामुळे अ, अ, थोडंसं म्हणजे आपल्याला मूर्ती हा आपण बघू शकत नाहीयेत. दशावतारामध्ये ज्या मत्स्यकूर्माच्या उत्कृष्ट मूर्ती आपल्याला दिसतात. बीडचं कंकालेश्वर मंदिर आहे. त्या ठिकाणी त्या मूर्ती आहेत. त्यानंतर वराहाच्या मूर्ती जो भूवराह जो आहे आणि यज्ञ वराह. एक पाय उजवा खाली रोवलेला वर सर्पाच्या डोक्यावर असतो आणि या वराहाच्या कोपऱ्यावर ही पृथ्वी स्त्री रूपामध्ये बसलेली असते. प्रत्येक या ठिकाणी कथानकातूनच या प्रतिमा बनलेल्या आहे. आता प्रत्येक कथेत आपल्याला जाता येणार नाहीये, परंतु अशा उत्कृष्ट मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. यज्ञ वराह हा संपूर्ण जो पशुच असतो, परंतु त्याच्या पूर्ण शरीरावर सूर्य, चंद्र, नवग्रह, ऋषी-मुनी आदी आणि दैवत जे वेगवेगळे कोरलेले असतात आणि खालच्या बाजूला सर्प असतो. अ, रामटेकला एक उत्कृष्ट प्रतिमा आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल तिथे आहे. नरसिंहाचे सौम्य नरसिंह आणि रौद्र नरसिंह हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर रौद्र नरसिंह असा बघायला मिळतो. सौम्यमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आदी आयुध असतात. तर रौद्र नरसिंहमध्ये हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन
त्याचं नखानी पोट फाडताना दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर ज्या अनेक दशावताराच्या मूर्ती आहेत, परशुराम, बलराम, राम, कृष्ण या सगळ्या अ, बघायला मिळतात. लक्ष्मी नारायण किंवा लक्ष्मी विष्णूच्याही उत्कृष्ट मूर्ती आहे, त्या यानक स्वरूपामध्ये असतात. म्हणजे खालच्या बाजूला गरुड असतो आणि गरुडावर विष्णू आणि विष्णूच्या मांडीवर लक्ष्मी ही बघायला मिळते. योगेश्वर विष्णू हा असतो. वरच्या दोन्ही हातामध्ये शंख चक्र आहे आणि खालचे दोन्ही हात एकमेकावर असतो. हा स्थानक पण मिळतो आणि आसनस्थ पण मिळतो आणि हातामध्ये पद्म अ, बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं. शिवाच्या मूर्ती ज्या आहेत त्या सौम्य काही मूर्ती आहेत आणि रौद्र स्वरूपाच्या मूर्ती आहेत. याच्या सौम्य मूर्तीमध्ये किंवा सौम्य प्रतिमामध्ये केवळ शिव, सिंहासहित शिव, लकुलिशाची मूर्ती आहे, दक्षिणामूर्ती आहे, भिक्षाटन मूर्ती आहे, चतुर्मुख शिव, अष्टमुख शिव, द्वादशमुख शिव, नटराजाची प्रतिमा आहे, अर्धनारीश्वराची सुंदर प्रतिमा ही आपल्याला बघायला मिळते. उमा महेश्वर किंवा शिव पार्वती, आता सांगितलं संयुक्त मूर्ती जसं हरिहराची, गंगाधर, रावणानुग्रह, वीणाधर, कल्याण सुंदर. रौद्र किंवा रौद्र आणि संहार मूर्तीमध्ये भैरव हे रौद्र मूर्ती आहे. संहार मूर्ती जी आहे गजासुर वध आहे. अंधकासुर वध मूर्ती आहे. त्रिपुरांतकसुर वध मूर्ती आहे. कालारी मूर्ती आहे. शिवाचं अंकन एक मूर्ती स्वरूपात होतं आणि लिंग स्वरूपात होतं. शिवलिंगामध्ये एकमुखी शिवलिंग, चतुर्मुख, पंचमुख, अष्टमुख, अष्टोत्तर, सहस्त्रलिंग, विग्रहलिंग, सर्वतोभद्र, यंत्रलिंग, लिंगपंचक, स्थाणुलिंग आणि बहुमुखी शिवलिंग. सोलापूरच्या जवळ हत्तरसंग कुडल नावाचं एक गाव आहे. तिथे अतिशय उत्कृष्ट असं हे बहुमुखी शिवलिंग बघायला मिळतं. या शिवलिंगामध्ये जवळपास 359 शिवाचे मुख आहेत. ते पूर्ण वर्षाचा अभिषेक मराठी महिन्यानुसार व्हावा असं त्या ठिकाणी तसं ते प्रयोजन तसं करण्यात आलेलं आहे. नंतर शिवाचं सदाशिवाची ही खूप चांगली मूर्ती जी घारापुरी एलिफंटाला आपण बघतो. याच्यामध्ये त्या मूर्तीच्या उजव्या बाजूला अघोराची प्रतिमा आहे. मध्ये सद्योजात आहे. तर डाव्या बाजूला वामदेवाची प्रतिमा आहे आणि मागे ऑफकोर्स म्हणजे मागे असणारच तर तत्पुरुषाची एक छान प्रतिमा आपल्याला दिसते. उमा महेश्वरामध्ये शिवाच्या डाव्या मांडीवर ही पार्वती किंवा गौरी ज्याला म्हणून निलंगा हे जे गाव आहे तिथे लातूर जिल्ह्यात तिथे एक पार्वती म्हणजे शिव आणि गौरीची प्रतिमा म्हणू कारण खाली वाहन घोरपड आहे. ही सर्व परिवार देवता सहित मूर्ती आहे. इथे शिवाचं वाहन नंदी दिसतं, पार्वतीचं घोरपड किंवा गोधा दिसतं, खाली गणपती आहे, त्याचं मूषक आहे आणि कार्तिकेयाचं जे मोर आहे. म्हणजे आता आधुनिक कालखंडामध्ये एका घरामध्ये सगळ्यांना वाहन असतं. तसं हे आपल्या प्राचीन ज्या पुराणामध्ये प्रत्येक एका कुटुंबामधल्या प्रत्येक देवताला स्वतंत्र आपलं वाहन आहे. गजासुर वधमूर्ती ही पण खूप क्रोधित असलेली उत्कृष्ट जिच्याकडे बघून भय वाटावं अशी प्रतिमा आहे. का वध झाल्यानंतर अंधकाचा देह एका त्रिशूळामध्ये लटकवलेला असतो आणि नंतर गजासुराचा तो वध करतो. असं वेरूळला ही मूर्ती आहे, कैलासमध्ये आहे आणि गजासुराचं कातडं त्यांनी पूर्ण पांघरून घेतलेलं आहे आणि पार्वती अतिशय घाबरून गेलेली आहे हे रौद्र स्वरूप बघून आणि शिव तिला धैर्य देतात किंवा आधार देतात. असं एक सुंदर शिल्प या ठिकाणी आहे. त्यानंतर कैलासमध्येच योग दक्षिणा शिवाची मूर्ती आहे. अतिशय चेहरा अगदी शांत असला तरी त्या आतली खळबळ ही आपल्याला शिवाच्या त्याच्यामध्ये दिसते. नंतर अर्धनारीश्वराचं प्रकृती पुरुष हा एकच आहे. हे सांगणारं हे मोठं शिल्प जे आहे किंवा मूर्ती आहे
शिव पार्वतीचं एकत्रीकरण केलेलं. आता सांगितलं तसं ही संयुक्त मूर्ती नखशिखांत वेगवेगळी आहे. म्हणजे अर्ध शिवाचं रूप आणि अर्ध पार्वतीचं. अतिशय गहन तत्व या ठिकाणी आहे. त्यानंतर भैरवाच्याही काही रौद्र प्रतिमा असतात. खड्ग, त्यानंतर डमरू, त्रिशूळ आणि नरमुंड आणि कपाळ घेतलेल्या, नरमुंडाची माळ धारण केलेल्या या भैरवाचं रूप आपल्याला बघायला मिळतं. आणि शिव हा उत्कृष्ट नृत्यपटू होता आणि 108 प्रकारचं नृत्य त्यांनी केलेलं आहे. नटराजाच्या मूर्तीमध्ये हे सगळं आपल्याला दिसतं. ब्रह्मदेव क्रिएटर आहे. त्यांनी विश्वाची निर्मिती केली. ब्रह्मदेवाच्या मूर्ती स्थानक असल्या तर त्या समभंग समपद असतात. चतुर्भुज बहुतेक स्त्रुवा किंवा वेदपट्टी, अजस्थली आणि अक्षमाला असे जे आयुध, आता ह्याला आपण आयुध म्हणत नाही, त्या वस्तू आहेत त्याच्या हातात असते. गडचिरोली या ठिकाणी ब्रह्मेशान जनार्दन अर्क याची खूप सुंदर प्रतिमा आहे. हे पूर्ण प्रतिमा एका रथामध्ये आहे आणि म्हणजे सूर्याचा तो रथ आहे. सूर्याचा सारथी अरुण आहे आणि उषा आणि प्रत्युषा बाजूला उभ्यात अष्टभुज अशी ही मूर्ती आहे आणि प्रत्येकाचे 2-2 आयुध या ठिकाणी आहेत. हे मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण अतिशय सुरेख मूर्ती ज्या आहेत, त्या आपल्याला इथे संयुक्त मूर्तीमध्ये बघायला मिळतात. सूर्याच्या मूर्तीमध्ये बूट पायात दाखवले जातात. कारण हे सामाजिक अभिसरणाचा एक प्रयोग आहे. इराणमधून आलेले जे लोक आहेत, त्यांचे देव आपण स्वीकारले ही मूर्ती स्वरूपामध्ये. आपल्याकडे भारतामध्ये आपण सूर्याचं मंडल स्वरूपामध्ये आधी पूजन करत होतो. त्यानंतर इराण्यांनी आणलेली ही सूर्यदेवता आपण त्यांची वस्त्र आणि त्याचे बूट जे आहेत त्याच्या सकट आपण स्वीकारलेली. कार्तिकेय हा देवाचा सेनापती मानला गेलेला आहे. त्यांच्या हातामध्ये खड्ग, खेटक आहे. मोरावर तो बसलेला असतो. कुकुट त्याच्या हातामध्ये दाखवलेला आहे. देव सेनापती म्हणून तो प्रसिद्ध आहे. तेरच्या श्री रामलिंगप्पा लामतुरे म्युझियममध्ये अतिशय उत्कृष्ट प्रतिमा कार्तिकेयाची आहे. नंतर गणपती, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना गणेश पूजनानेच होते. तो विघ्नाचा नाश करणारा आहे. तो गणपती असं सुखासनात बसलेला असतो. चतुर्भुज किंवा याहीपेक्षा जास्त हात असतात. त्याच्यामध्ये पाश, अंकुश आणि जे दंत एका हातामध्ये असतो आणि मोदकानी भरलेलं एक पात्र आणि ती सोंड असते ती मोदकाकडे वळलेली असते. त्याचं वाहन मूषक शेजारी असतं. ह्या गणेशाच्या प्रतिमा आपण दरवर्षी आपण बसवतो. परंडा येथील किल्ल्यामध्ये नृत्य गणेशाची उत्कृष्ट प्रतिमा आहे आणि त्या गणेशाच्या कमरेला घंटा बांधलेली आहे आणि नृत्य करताना तो घुंगराचा विशिष्ट असा आवाज त्याच्या निर्माण होतो आणि त्याच्यातून नृत्याचे शब्द तयार होतात असं सांगितलं गेलंय. नंतर मातृदेवतामध्ये गजलक्ष्मी आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात आपण प्रवेश करतो तेव्हा सरळ समोरच आपल्याला ही लक्ष्मी दिसते. अथांग अशा सागरामध्ये ती कमळावर पद्मावर बसलेली आहे. ते शिल्प इतकं उत्कृष्ट कोरलेलं आहे. समोरच्या बाजूला बघता तर कमळाचे पानं काही वाकडे झालेले आहेत. हेही आपल्याला त्या दगडाच्या अशा कठोर अशा पाषाणामध्ये त्या शिल्पीने उत्कृष्ट कोरून दाखवलेले. काही बेडू, काही खेकडे त्या पानावर येऊन बसलेले आहेत आणि वेगवेगळे जलचर आपल्याला दिसतात. इथे 4 हत्ती आहेत. लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला खालचे 2 हत्ती आहेत. पाण्याचे मोठे-मोठे कलश भरून वरच्या हत्तीला देत आहेत आणि वरचे गज ते त्या लक्ष्मीला अभिषेक करत आहेत. असं सुंदर असं जे शिल्प, जी मूर्ती आहे ती आपल्याला इथे दिसते. शैव देवतामध्ये ही पार्वतीच्या प्रतिमेचा उल्लेख केला. जसं आपण मगाशी म्हणलो, की गौरीची प्रतिमा आहे, जिचं वाहन घोरपड आहे, ती गौरी आहे. आणि तिच्या हातामध्ये म्हणजे कधी अक्षमाला असते आणि पार्वतीच्या हातामध्ये नेहमी शिवलिंग जे आहे आणि गणपती पण बऱ्याचदा दाखवला गेलाय. पुष्प आहे, घट असतो किंवा अक्षमाल जी आहे ती बघायला मिळते.
त्यानंतर जे चामुंडेचं रूप आहे, ते अतिशय उग्र रूप असतं. ही चामुंडा म्हणजे ती फक्त हाडाला गुंडाळलेलं कातडं, अतिशय जो बारीक रोड असे ज्याला आपण म्हणतो तसं, ती त्रिभंग अवस्थेत किंवा द्विभंग अवस्थेत उभी असते. अ, जे शरीरावर साप असतो, पोटावर विंचू असतो, नरमुंडाची माळ तिने घातलेली असते. डोक्यावर पण नरमुंड लटकवलेले असतात. हातामध्ये जे सुरा असतो, त्रिशूळ, डमरू, खडवांग आणि ती एका न हाताच्या नख सतत चावत असते. नख कुरतडत असते. आजही आपल्याकडे मोठी माणसं म्हणजे आजी वगैरे सांगते बऱ्याच ठिकाणी, की नख कुरतडू नका. म्हणजे ह्या नखातले जंतू वगैरे पोटात जाऊन अपाय होण्याचा संभावना असते. मग तशी ही चामुंडा जी आहे, ती आपल्याला बघायला मिळते. तिचं वाहन जे आहे, प्रेत दाखवलेलं आहे. आता प्रेत म्हणजे प्रेत नसतं. अ, आदरणीय डॉक्टर देगलूरकर सरांनी जी मला माहिती दिलेली आहे, त्याच्यामध्ये हे व्रत असतात. म्हणजे प्रेतव्रत पूर्ण प्रेतच नसतं, पण प्रेतासारखे जे वाहन असतात, त्याला प्रेतव्रत असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर महिषासुरमर्दिनी, तुळजा भवानीची ही मूर्ती आपण बघितली, ती महिषासुरमर्दिनीच्या स्वरूपात आहे. महिषासुराचा वध करताना त्याचं डोकं बरोबर कापलेलं आहे. त्रिशूळ त्याच्यामध्ये घुसवलेला असतो आणि ते डोकं खाली पडलेलं त्याच्या धडामधून हा महिषासूर राक्षस आहे, तो बाहेर पडताना आपल्याला दिसतोय. सरस्वती जशी आपण मगाशी म्हटलं, की पाश, अंकुश, पुस्तक, अक्षमाला तिच्या हातामध्ये येते. नद्या ज्या आहेत गंगा, यमुना, सरस्वती हेही आपण बघितले. मकर वाहन हे गंगेचे अ, त्यानंतर कासव जे आहे यमुनेचे आणि पद्मपीठ हे सरस्वतीचे. आता मला एका वेगळ्या विषयाकडे वळायचंय. ते आत्ताच डॉक्टर देगलूरकर सरांनी, आदरणीय सरांनी एक मोठा असा सिद्धांत मूर्तिशास्त्रामध्ये मांडलेला आहे. तो म्हणजे बिंब ब्रह्म आणि ह्या बिंब ब्रह्म म्हणजे तत्वज्ञान आणि मूर्ती जी आहे त्याचा त्यांनी कसा संबंध लावलेला आहे आणि बिंब ब्रह्मानंतर दुसरी मूर्ती होणे नाही, असंही सांगितलं गेलं याच्यामध्ये. म्हणजे हां, आपण म्हणतो की परमेश्वर कसा आहे, निराकार आहे. निराकार, शब्दाकार, नराकार, सुराकार आणि विश्वाकार आणि शेवटी तत्वाकार म्हणजेच बिंबब्रह्म. निराकार म्हणजे काही रूप नसणं, निर्गुण निराकार. शब्दाकार म्हणजे विशिष्ट जे शब्द बाधित जे केलेले, शब्दबद्ध केलेलं आहे आणि त्याच्यातून ही मूर्ती घडलेली. नराकार म्हणजे माणसासारखा जो आकार आहे तो नराकार आणि सूर म्हणजे काय देव. देवाला म्हणजे समजा तो चतुर्भुज आहे किंवा दशभुज आहे किंवा त्याचे चेहरे ब्रह्मा, चतुर्मुख आहे वगैरे हे सुराकार आहे. आणि विश्वाकार जो आहे, ज्या मूर्ती खूप प्रचंड मोठ्या त्रिविक्रमाच्या आणि ते म्हणजे विश्वाकार. आता ते आपण बघूच. आणि नंतर शेवट जो आहे मूर्तीचा तो तत्व आहेत. म्हणजे जे तत्व आहेत आणि त्याच्यात साकारलेली मूर्ती म्हणजे तत्वाकार आहे. आता सुराकार म्हणजे परमेश्वराच्या सगळ्याच मूर्ती हे बघितलं. विश्वाकार मूर्तीमध्ये त्रिविक्रमाची मूर्ती आहे. विश्वरूप प्रतिमा आहे. अष्टमुखी, द्वादशमुखी किंवा महासदाशिवाची मूर्ती आहे किंवा सर्वभूत वाहित्र शिव ही जी प्रतिमा मिळालेली होती ती प्रतिमा आहे. त्यानंतर तत्वज्ञान आणि मूर्तीमध्ये अजून एक आता सांगितलं तसं बिंब ब्रह्म ह्या ज्या मूर्ती आहेत त्या तत्वाकार मूर्ती आहे. अर्धनारीश्वर प्रतिमा पंचरात्र प्रमाणे शिव आणि शक्ती हे याचं एकत्रीकरण झालं म्हणजे ही सृष्टीची निर्मिती होते. ती अर्धनारीश्वराची प्रतिमा आहे. मग विलक्षण चतुष्पाद सदाशिव ही जी प्रतिमा आपले 4 पाय असलेला हा जो शिव आपल्याला दिसतो ती आणि ही तत्वज्ञान रूपी ही प्रतिमा आणि नंतर वैकुंठ ही प्रतिमा आहे. वैकुंठ रूप जे विष्णू आहे, सर्व श्रीकृष्णाने जे सर्व रूप दाखवलेले आहे किंवा म्हणजे विष्णू वैकुंठ रूपामध्ये आहे, ती मूर्ती ही तत्वाकार मूर्ती असं मानलं जातं. हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रतिमा ह्या आपल्याला नेहमी बघायला मिळतात. त्याच्यामध्ये
जवळपास गांधार कलेपासून गौतम बुद्धाच्या अनेक प्रतिमा आहेत. याच्यामध्ये बोधिसत्वाच्या काही ठिकाणी बोधिसत्वाच्या या 5 सांगितल्या जातात, काही 8 सांगितल्या जातात. आकाश गर्भ, क्षिती गर्भ, सर्व निर्वाण, मंजुश्री, मैत्रेय इत्यादी. मग 5 ध्यानी बुद्ध असतात. त्यानंतर मानुषी बुद्ध आहे. ध्यानी बुद्धापासून उद्भूत ज्या देवता आहेत, त्याच्यामध्ये अमिताभ, अक्षोभ्य, वैराचन या आहेत. कुरुकुल्ला, जांगुली, प्रज्ञापारमिता, वसुधरा इत्यादी काही मूर्ती आहेत. वज्रतारा, खादिरवर्ण तारा, पर्णशवरी, पंचरक्षा तारा इत्यादी. मग ताराचे परत हरित, श्वेत, पीत, नील, रक्त आणि पांढरी आणि हिरवी अशी तारा ही बघायला मिळते. बुद्धाच्या चांगल्या प्रतिमा ह्या आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला म्हणजे गांधार आणि मथुरा शिल्पामध्ये ज्या आहेत, सारनाथच्या म्युझियममध्ये पण एक अतिशय उत्कृष्ट प्रतिमा आहे. याच्यामध्ये काही प्रतिमा ज्या व्याख्यान मुद्रेमध्ये असतात, तर काही धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे किंवा धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा किंवा योग मुद्रा ही आहे. भूमिस्पर्श मुद्रा ही आपल्याला बघायला बोधिसत्व मैत्रेयाच्या अतिशय चांगल्या प्रतिमा ज्या संपूर्ण आभूषणाने युक्त असतात. हातामध्ये त्याच्या घट असतो. याही बघायला मिळतात. नंतर तारेच्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत. हरिती जी आहे ती आपल्याला अजिंठ्याच्या लेण्यामध्ये बघायला मिळते. त्यानंतर जैन प्रतिमामध्ये जैन तीर्थंकराच्या वेगवेगळ्या प्रतिमा आहेत. त्या आपल्याला तिथे त्याचं जे खाली जे ठेवलेलं असतं चिन्ह, लांछन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरून आपण ती ओळखतो. बहुतेक प्रतिमा खड्गासनात असतात, पण काही पद्मासनात आणि ध्यान मुद्रेमध्ये पण या प्रतिमा आढळतात. म्हणजे कायोत्सर्ग मुद्रा ज्या उभ्या आहेत. जैन धर्मामध्ये परत अष्टमंगल स्थाने, मीन युगल, स्वस्तिक, श्रीवत्स पण इथे दिसतं. पूर्ण घट, फुलाची टोपली, परत वेगवेगळे जे देवता आहेत ते नारायण, सरस्वती, गजलक्ष्मी, चक्रेश्वरी, अंबिका हे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर काही सुरसुंदरी आपण ज्याला म्हणतो, सुरसुंदरी म्हणजे अप्सरा किंवा देवांगना. क्षीरार्णवामध्ये सुरसुंदरीचे वेगवेगळे प्रकार सांगितले. त्याच्यामधल्या प्रसिद्ध सुरसुंदरी म्हणजे लेखिका आहे, नुपुरपादिका आहे, जया आहे, हातात घट असलेली आणि मंदिरामध्ये जाताना आधी मंदिराची प्रदक्षिणा करावी. मंदिरावर काय-काय सांगितले आहे त्याचं मनन करावं. सुरसुंदरी सांगते या विश्वामध्ये मोह खूप आहे. हे सगळं जे बाहेरच ठेवून तुम्ही आत जाताना निर्व्याज निष्पाप मनाने देवदर्शनासाठी जा किंवा तिच्या हातामध्ये काही ना काही वस्तू असते. देवाकडे जाताना अर्पण करायला काही वस्तू घ्या, फूल घ्या किंवा पाण्याने जो अभिषेक करतो जलाचा घट असतो. अशा या सुरसुंदरी ज्या मंदिराच्या कधी स्वर्ग मंडपात असतात किंवा बाहेरच्या बाजूला ज्या जंघेवर असतात, त्या आपल्याला सांगत असतात, की काय करायचं आणि काय नाही करायचं. त्यानंतर कीचक एक असतात, जे वजन उचलत असतात. मंदिरावर स्तंभाचं किंवा वितानाचं जे वजन आहे ते सतत आपल्या खांद्यावर घेत असतात. ते इतकं उत्कृष्ट म्हणजे फेशियल एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव इतके छान असतात, की वजन जे उचलल्यानंतर आपला चेहरा कसा होतो, असं त्या कीचकांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतं. नंतर वेगवेगळे गंधर्व आत्ता सांगितलं तसं असतात आणि सुरसुंदरी असतात. विद्याधराचा पण उल्लेख आलेला आहे. किन्नराचा किन्नर आणि किन्नरी असे दोन्ही आपल्याला बघायला मिळतात. नंतर कीर्तिमुख जे असतो जो आपलं शरीर खाऊन टाकलेलं असतं त्यांनी, याला शुभ मानलं गेलंय आणि असे हे कीर्तिमुख मंदिराच्या बाहेरच्या बाजूला स्तंभावर, मूर्तीच्या आभूषणामध्ये किंवा पाठशिळेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर नॉन रिलिजियस स्कल्पचरमध्ये आपल्याला मंदिराच्या खाली अधिष्ठानावर वेगवेगळे प्राणी आहेत. हत्ती, पूर्ण भार सांभाळणारे किंवा सिंह आहेत. व्याल वेगवेगळे आहेत. व्याल म्हणजे एक प्राण्याचं शरीर बहुतेक सिंहाचं शरीर असतं आणि वरची जी बाजू आहे चेहरा हा वेगळ्या प्राण्याचा असतो.
हे सगळं आपल्याला नॉन रिलिजियस स्कल्पचरमध्ये बघायला मिळतं. मग मूर्तिशास्त्राचा उपयोग काय आहे? असं साहजिकच आपल्या मनात येतो. तर मूर्तिशास्त्राचा समाज प्रबोधनासाठी अ, चांगला उपयोग आहे. म्हणजे चांगल्या प्रवृत्तीचं रक्षण, प्रोटेक्शन ऑफ व्हर्च्यू. मग याच्यामध्ये उदाहरणार्थ काय देतात? तर अनुग्रह मूर्ती आहे. सगळ्या अनुग्रह मूर्ती आहे, रावणानुग्रह वगैरे. ह्या चांगल्या प्रवृत्तीचं नंतर ज्या रावण जो बदललेला असतो, त्याचं रक्षण करण्यासाठी दिले. मग दुष्ट प्रवृत्तीचा नाश जो आहे ते वधमूर्ती आहे. गजासुरवध, अंधकासुरवध, त्रिपुरांतकसुरवध मूर्ती. त्यानंतर सामाजिक अभिसरण जो आहे, सूर्यमूर्ती जशा बाहेरून आल्या आणि आपण ज्या सूर्यमूर्ती स्वीकारल्या. म्हणजे आपण सगळे एकच आहोत. जे अ, काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या मूर्ती ह्या सारख्याच आहेत आणि मानव जरी आपण धर्म, पंथ वेगवेगळे मानले तरी मानव हा सगळ्यात एकच. म्हणजे सामाजिक अभिसरण, सामाजिक एकात्मता ही साधण्यासाठी या मूर्तिशास्त्राचा किंवा सामाजिक परिवर्तन हे साधण्यासाठीच मूर्तिशास्त्राचा अभ्यास हा करायला पाहिजे. अ, हे सगळं सांगताना एक गोष्ट मला जरूर सांगावीशी वाटते, की पुरातन वास्तू आणि जतनाची गरज आहे. अनेक मूर्ती खेडोपाडी आपण गेलो, ग्रामीण भागात ह्या मूर्ती कुठेही पडलेल्या असतात. अगदी रस्त्यावर त्याच्यावरून धूळ पडले, लोकं चालत जातात. कित्येक ठिकाणी आम्ही बघितलं, की नाल्या होत्या एका गावात आणि ते ओलांडण्यासाठी स्तंभ टाकले होते. ते आम्ही काढून ठेवले. मग तिथल्या ग्रामपंचायतला सांगितलं, की याचं रक्षण करा. एका घराची पायरी तुटली होती म्हणून एक शिलालेख तिथे बसवण्यात आला होता. मग हे सगळं करण्यासाठी जनजागृती करणं हे आवश्यकता आहे. तरच या मूर्ती आहेत त्या आपल्या प्राचीन वास्तू आहेत त्या चांगल्या राहतील. त्या मूर्तीवर खूप तेल ओतलं जातं आपल्याकडे किंवा शेंदुराचं लेपन इतकं होतं, आतमध्ये कुठली मूर्ती आहे हे काही वेळा कळत नाहीये. इतकं शेंदुराचं लेपन. आतमध्ये शिव असतो आणि वरून शेंदुराच्या लेपनामुळे किंवा वेगळं म्हणजे देवी वगैरे समजतात किंवा मारुती म्हणून शिलालेखाला शेंदूर लागलेला मी बघितलेला आहे. मग हे असं टाळण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. तरच आपली ही प्राचीन संस्कृती ही चांगली राहील आणि तिचा अभ्यास आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांना, पुढच्या पिढ्यांना करता येईल. शिल्पकलेतून समाज प्रबोधन होतं, सामाजिक अभिसरण होतं. म्हणून या कलेला जागृत अशी अवस्था आली पाहिजे. म्हणजे प्राचीन कलेचं संवर्धन, मूर्तिकला, मूर्ती ही देवदेवतांची आहे ती कबूल. परंतु ही मूर्ती एक कला आहे हे समजणं तितकं गरजेचं आहे. कारण आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा फक्त डोळे झाकून आपल्याला नमस्कार करायचा नसतो. ती मूर्ती आपल्याला डोळे उघडे टाकून डोळसपणाने बघायची असते. त्या ठिकाणी मूर्तीच्या हातामध्ये काय आयुध आहेत? तिचं वाहन काय आहे? आजूबाजूला कुठल्या देवता आहेत? वरच्या बाजूला कुठले आभूषण डोक्यापासून पायापर्यंत त्यांनी घातलेले आहेत? आणि कोरण्याची कला म्हणजे वेगवेगळ्या राजवटीत ही कला बदलली गेलेली आहे. तिचाही अभ्यास आपण बारकाईने केला पाहिजे. म्हणून मंदिरात जाताना अगदी डोळसपणे डोळे उघडे ठेवून आपल्याला या पूर्ण मूर्ती अभ्यासणं गरजेचं आहे. आज मला या ठिकाणी शिल्प आणि मूर्तिशास्त्र याविषयी बोलण्यास सांगितलं. अ, त्यासाठी मी ICHRचे परत एकदा आभार मानते. धन्यवाद. काही प्रश्न मला दिसतायत? उच्छिष्ट गणेशाची प्रतिमा जी आहे ती पुढे इथे केळकर म्युझियममध्ये एक दिसते आहे. धन्यवाद.